पर्यावरण आरक्षण की मांग को लेकर राष्ट्रीय पुलिस मित्र संघ की ओर से अहमदनगर नगर निगम के सामने अनशन शुरू हुआ। आज के गतिशील मानवीय हस्तक्षेप के कारण हम सभी को पर्यावरण की रक्षा के लिए एक कदम आगे बढ़ाने की आवश्यकता है, ताकि इस तथ्य से उबरा जा सके कि मानव के हाथों पर्यावरण को स्वार्थपूर्ण विनाश का कार्य अभी भी जारी है। संगठन समय समय पर अपनी आवाज उठाता रहा है। विकास राष्ट्रीय पुलिस मित्र संस्था के माध्यम से पर्यावरण आरक्षण पाने के लिए संगठन समय समय पर अहमदनगर नगर निगम के सामने भूख हड़ताल पर श्रीमान गोरक्षनाथ गवते जी और कुमारी शिल्पा दीदी सकट मोरे भाऊ साहेब बैठा है। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। जय भारत। मी पर्यावरण विकास तसेच नॅशनल पोलीस फ्रेंड्स संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते पर्यावरण विकासच्या माध्यमातून गेले 2010 पासून आम्ही पर्यावरण रक्षक चळवळ राबवतोय। त्या माध्यमातून आज आम्ही पर्यावरणासाठी आरक्षण मागण्यासाठी आणि पर्यावरणाला आरक्षण मिळण्यासाठी इथं अहमदनगर महानगरपालिकेसमोर उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी आमच्या सहकारी सन्माननीय शिल्पाताई सकट बसलेले आहेत। तेव्हा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने त्वरित पर्यावरणाला आरक्षण द्यावं आणि हे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। त्यासाठी जनतेने देखील आम्हाला सपोर्ट करावा। जर जनतेला हे योग्य वाटत असेल तर सपोर्ट करा, अन्यथा आम्हाला थांबवलं तरी चालेल, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे यातून एवढंच आम्हाला मागणं आहे आमचं। जय हिंद। जय हिंद। मी कुमारी शिल्पा रामदास सकट छत्रपती संभाजीनगर येथे राहते। मी पर्यावरण विकास या संस्थेमध्ये 2017 पासून कार्यरत आहे आणि आज जे काही उपोषण मी करत आहे ते फक्त आपल्या पर्यावरणाला आरक्षण भेटण्यासाठी करत आहोत। पर्यावरणाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आपली जी भावी पिढी होणार आहे यांच्या भविष्याची काळजी करून आपण हे उपोषण करत आहोत। जय हिंद, जय भारत।